ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी जुहू तारा रोड इथला भूखंड वापरत नियमबाह्य काम केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीच्या नंतर आता हा ठपका ठेवण्यात आलेला आहे। शास्त्रीय संगीत अकादमीसाठी सरकारने हा भूखंड दिला होता, मात्र याचा वापर गुरुकुल अकादमी उभारण्यासोबतच निवासी कामासाठी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली आहे। एवढंच नाही तर संस्थेकडून एका शाळेसाठी ही जागा विना परवानगी वापरली जात असल्याचं सुद्धा तहसीलदारांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान यावरती पुढील कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने द्यावेत अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडून जुहू तारा रोडवरील जो भूखंड होता हा शासनाकडनं त्यांना संगीत आणि कलेचा प्रसार आणि प्रचार या उद्देशाने देण्यात आला होता। मात्र त्या ठिकाणी अकादमी उभारून त्या ठिकाणी गुरुकुल अकादमी त्यासोबत निवासी कामासाठी हा भूखंड वापरण्यात आल्याचा ठपका आता उपनगर जिल्हाधिकाऱ्यालयाकडनं ठेवण्यात आलेला आहे। संस्थेकडून विना परवानगी त्या शाळेसाठी जागा वापरली जात असल्याचं देखील या पत्रात नमूद केलेलं आहे। तहसीलदारांच्या अहवालातनं ही बाब समोर आल्यानंतर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो ठपका आहे हा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे आणि राज्य सरकारने देखील पुढील निर्देशासाठी तसा पत्रव्यवहार केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता काय राज्य सरकारकडनं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे संस्थेकडनं विनापरवानगी निवासी वापर होत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। त्याचबरोबर बिग बॉल इंटरनॅशनल स्कूल ची जी तळमजला अशी इमारत आहे, पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।